मंडळी, काँग्रेसचा उमेदवार मैदानात उतरला पण मतदान होण्याआधीच माघार घेतली. वडेट्टीवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपने असं चक्रव्यूह रचलं की काँग्रेसला उमेदवारीही टिकवता आली नाही आणि अखेर भाजपचे अरुण लखानी बिनविरोध विधान परिषदेत पोहोचले. हा फक्त भाजपचा विजय आहे का, की चंद्रपूरच्या राजकारणात आमदार बंटी भांगडिया यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिलेली आहे? विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्याच्या प्रभाव क्षेत्रात घुसून भाजपने नेमकी कोणती खेळी केली आणि काँग्रेसला उमेदवारी मागे घेण्याची वेळ का आली? आजच्या या व्हिडिओत याच राजकीय मास्टर स्ट्रोकचं विश्लेषण करूयात. नेमकं काय घडलं सविस्तर पाहूयात. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. मंडळी, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे अरुण लखानी बिनविरोध निवडून आले. काँग्रेसकडून शैलेश अग्रवाल मैदानात उतरले होते. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी मागे घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली: काँग्रेसची गणितं नेमकी कोसळली कशी आणि भाजपच्या या विजयामागे पडद्यामागून सूत्रे हलवणारा नेता कोण? राजकीय विश्लेषकांच्या मते या विजयामागे चिमूरचे भाजप आमदार बंटी भांगडिया यांची रणनीती निर्णायक ठरली. यामुळे आता विजयामागील खरी राजकीय कथा चर्चेचा विषय ठरलेली आहे. आपण या गोष्टीला आता मुद्देसूद पाहूयात. मुद्दा क्रमांक 1, नेमकं घडलं काय? चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार अरुण लखानी आणि काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांच्यात थेट लढत होणार होती. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अग्रवाल यांनी अचानक माघार घेतली. त्यामुळे मतदानाची वेळच आली नाही आणि अरुण लखानी बिनविरोध निवडून आले. या घटनेमुळे संपूर्ण विदर्भातील राजकारणात खळबळ उडाली आणि काँग्रेसची निवडणूक पूर्व तयारी व रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. मुद्दा क्रमांक 2, काँग्रेसची निवडणूक सुरुवातीलाच का अडकली? या निवडणुकीत काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांचे नाव आघाडीवर होते. पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनाही त्यांच्याच उमेदवारीची अपेक्षा होती. मात्र तांत्रिक कारणामुळे त्यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. त्यामुळे काँग्रेसला शेवटच्या क्षणी नवीन उमेदवार शोधावा लागला. यामुळे पक्षाची रणनीती कोलमडली आणि कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. याचाच फायदा भाजपने घेतल्याची चर्चा आहे. मुद्दा क्रमांक 3, बंटी भांगडिया यांनी नेमकी कोणती रणनीती आखली? भाजप नेतृत्वाने या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांच्याकडे सोपवली होती. निवडणुकीची अधिसूचना जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि विविध लोकप्रतिनिधींशी संपर्क वाढवला. अनेक बैठका आणि संवादाच्या माध्यमातून त्यांनी भाजपसाठी अनुकूल वातावरण निर्माण केले. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच विरोधकांची ताकद कमी करण्याची तयारी त्यांनी सुरू केली होती. आता पाहूया मुद्दा क्रमांक 4, वडेट्टीवारांच्या बालेकिल्ल्यात भाजप कसं शिरलं? विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्वात प्रभावी नेते मानले जातात. त्यांचं संघटन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर मजबूत पकड असल्याचं मानलं जातं. मात्र यावेळी बंटी भांगडिया यांनी त्यांच्या प्रभाव क्षेत्रातील अनेक लोकप्रतिनिधींशी थेट संपर्क साधल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पारंपरिक मतदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. वडेट्टीवारांच्या गडातच भाजपने राजकीय हालचाली केल्याने काँग्रेसची गणिते बिघडली. आता पाहूया मुद्दा क्रमांक 5, काँग्रेसमधील गटबाजी किती महागात पडली? काँग्रेसमध्ये अनेक वर्षापासून विविध गट कार्यरत असल्याची चर्चा आहे. खासदार प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील मतभेदही राजकीय वर्तुळात सर्वश्रुत आहेत. या अंतर्गत संघर्षामुळे निवडणुकीत एकसंघपणे लढण्याऐवजी पक्षात संशय आणि अविश्वासाचे वातावरण तयार झाले. काही नेते कोणाच्या बाजूने आहेत आणि कोण विरोधात आहे याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता. याच परिस्थितीचा फायदा भाजपनं घेतल्याचं मानलं जातं. मुद्दा क्रमांक 6, पैशाच्या वापराचे आरोप किती गंभीर आहेत? उमेदवारी मागे घेतल्यानंतर शैलेश अग्रवाल यांनी भाजपवर पैशाचा वापर केल्याचा गंभीर आरोप केला. निवडणुकीदरम्यान आर्थिक प्रलोभने देण्यात आल्याचाही दावा त्यांनी केलेला आहे. मात्र या आरोपाबाबत कोणतेही अधिकृत पुरावा अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे हे आरोप राजकीय चर्चेचा विषय बनले असले तरी सत्य काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या आरोपामुळे निवडणुकीभोवतीचे राजकारण आणखी तापले. मुद्दा क्रमांक 7, बंटी भांगडिया विरुद्ध विजय वडेट्टीवार संघर्ष किती जुना आहे? एकेकाळी बंटी भांगडिया हे विजय वडेट्टीवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. युवा शक्ती संघटनेतून दोघांचे राजकीय संबंध मजबूत झाले होते. मात्र काळानुसार दोघांचे राजकीय मार्ग वेगवेगळे झाले. त्यानंतर भांगडिया यांनी स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली. आज हे दोघे जिल्ह्यातील सर्वात प्रभावी प्रतिस्पर्धी मानले जातात. त्यामुळे या निवडणुकीकडे अनेकांना दोन नेत्यामधील प्रतिष्ठेची लढाई म्हणूनही पाहिलं जातं.
मुद्दा क्रमांक 8. भांगडियांची राजकीय ताकद वाढत असल्याचे संकेत काय? की गेल्या काही वर्षात चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात बंटी भांगडिया यांचं महत्त्व सातत्याने वाढलेलं आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर भाजपचा अध्यक्ष बसवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. तसेच सलग 3 वेळा आमदार म्हणून निवडून येत त्यांनी स्वतःचा जनाधार मजबूत केल्याचं सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे भाजपमध्ये त्यांच्याकडे केवळ आमदार म्हणून नव्हे तर रणनीतिकार म्हणून पाहिलं जातं. मुद्दा क्रमांक 9. 2012ची निवडणूक पुन्हा चर्चेत का आली? 2012च्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसकडे संख्याबळ अधिक असल्याचं मानलं जात होतं. मात्र त्यावेळीही भांगडिया यांनी राजकीय गणितं आपल्या बाजूने वळवली. त्यांच्या वडिलांना म्हणजे मितेश भांगडे यांना विधान परिषदेवर पाठवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे आजच्या निवडणुकीतही अनेकांना 2012च्या राजकीय खेळाची आठवण झालेली आहे. मुद्दा क्रमांक 10. या निवडणुकीचा सर्वात मोठा संदेश काय? या निवडणुकीने एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की केवळ संख्याबळ असून चालत नाही. पक्षामध्ये एकी, संघटन आणि प्रभावी रणनीती असणं तितकंच महत्त्वाचं असतं. काँग्रेसकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चांगली ताकद असूनही ती विजयात रूपांतरित करता आलेली नाही. दुसरीकडे भाजपने नियोजन, संपर्क आणि राजकीय व्यवस्थापनाच्या जोरावर विरोधकांना निवडणूक होण्यापूर्वी शरणागती पत्करण्यास भाग पाडल्याचं चित्र निर्माण झालं. त्यामुळे हा विजय केवळ अरुण लखानी यांचा नसून भाजपच्या संपूर्ण राजकीय रणनीतीचा विजय मानला जात आहे. मंडळी, आता पाहूया सत्तामंचचा निष्कर्ष. या संपूर्ण घडामोडीकडे पाहिल्यास 3 गोष्टी स्पष्ट दिसतात. पहिली गोष्ट, काँग्रेसची सर्वात मोठी अडचण विरोधक नसून अंतर्गत गटबाजी ठरलेली आहे. दुसरी गोष्ट, भाजपने निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच नियोजनबद्ध राजकीय हालचाली सुरू केल्या होत्या. आणि तिसरी गोष्ट, चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात बंटी भांगडिया यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असल्याचं या निवडणुकीतून पुन्हा एकदा दाखवून दिलं गेलं. अरुण लखानी यांच्या बिनविरोध विजयाने भाजपला मोठं यश मिळालेलं असलं तरी या विजयामागील सर्वात चर्चित नाव ठरलं ते म्हणजे आमदार बंटी भांगडिया. आता मंडळी, तुम्ही सांगा, काँग्रेसचा पराभव हा भाजपच्या रणनीतीमुळे झाला की काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे झाला? विजय वडेट्टीवार यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने खरोखरच मोठी घुसखोरी केली आहे का? आणि बंटी भांगडिया हे आता विदर्भातील भाजपचे सर्वात प्रभावी रणनीतिकार बनत आहेत का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्तामंचला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा.